ज्येष्ठ विदर्भवादी नेते नानाभाऊ एंबळवार यांचे 91व्या वर्षी निधन. स्वतंत्र विदर्भ आंदोलनातील एक निष्ठावंत योद्धा काळाच्या पडद्याआड. विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टीकडून श्रद्धांजली. पांढरकवडा येथे नानाभाऊ एंबळवार यांचे दुःखद निधन. विदर्भात शोककळा. ज्येष्ठ विदर्भवादी नेते व माजी मंत्री नानाभाऊ एंबळवार यांचे 91व्या वर्षी वृद्धपकाळाने दिनांक 13 डिसेंबर 2025ला त्यांच्या राहत्या घरी पांढरकवडा येथे दुःखद निधन झाले. नानाभाऊ हे विदर्भवीर जांबवंतराव धोटे यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आयुष्यभर झटले. विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टीतर्फे स्व नानाभाऊ एंबळवार यांना आज दिनांक 14/12/2025ला विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्यालय येथे श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, जेव्हीपी राष्ट्रीय उपाध्यक्ष व वीराआस युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, वीराआस पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनीलभाऊ चोखारे, जेव्हीपी महिला अध्यक्षा सुधाताई पावडे, नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत नखाते, प्रदीप देशपांडे, प्रताप काशीकर, संध्या केदार, भास्कर मुदलियार उपस्थित होते. एवढ्या वर्षांनंतर की असा एक प्रसंग घडला होता म्हणून असे काही प्रसंग आठवणीत राहतात. कारण की त्यांची बोलण्याची शैली, विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्याची शैली आणि त्यांना उत्तरं देण्याची हे आताच्या आमदारांमध्ये नाही, आताच्या मंत्र्यांमध्ये नाही, आताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पण नाही आहे. परंतु हे जुने जे नेते होऊन गेले, खरं तर यांचं या नवीन पिढीमध्ये जे नेते आले यांनी शिकायला पाहिजे होतं, आत्मसात करायला पाहिजे होतं आणि हे सगळं निभवून घेणं, जनतेशी कसं बोललं पाहिजे, सभागृहामध्ये उत्तरं कसे दिले पाहिजे, प्रश्नांना संयम कसा राखला पाहिजे, चांगली भाषा कशी वापरली पाहिजे, ते जे जुन्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते ते आताच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून त्यांनी ते नवीन नेत्यांनी ते शिकलं पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करते आणि नानाभाऊ सारखं व्यक्तिमत्व सगळ्यांनी ठेवलं पाहिजे अशी एवढी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द सांगते. मंत्र्याचे कॅबिनेट मंत्री होते. माझा परिचय नानाभाऊचा जामोत्सव धोटेमुळे थोडा जवळ आलो त्यांच्या आणि त्यांचं इथे कोंगाराला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते कॉलेज पाहायला गेलो, तिथे भाषणे दिलं माझं कोंगाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजला. आणि त्यांच्या कॉलेजच्या नंतर त्यांना शरद पवारच्या पार्टीत त्यांनी जेव्हा प्रवेश घेतला त्यांना ते कृषी काय मंडळ आहे त्याचं अध्यक्ष केलं त्यांनी आणि त्याचंही कॉलेज त्यांचं आहे. तर नानाभाऊंचं एक खास गोष्ट अशी होती की त्यांना अभ्यास चांगला होता, त्यांचं भाषण ती शैली चांगली होती. आणि जेव्हा जामवंतराव धोटे वारले त्यावेळी मी त्यांना पत्रकार भवनात एक स्मृतीचा जसा आपण आज कार्यक्रम घेतो तसा कार्यक्रम घेतला होता आणि त्यांनी एक लाईन तिथे बोलले त्या भाषणात की जामवंतराव धोटे सारखा नेता होणे आता नाही. आणि ती टॅगलाईन पूर्ण पेपरवाल्यांनी त्याची हेडलाईन आणि नानाभाऊ एंबळवार खाली असं ती टॅगलाईन त्यावेळी आली होती. ती 2017ची गोष्ट आहे. त्यानंतर 1-2 वेळा आम्ही ते गीते साहेबांच्या आश्रमात त्यांनी स्वतःच एक क्वार्टर बनवलं होतं आणि तिथेच ते राहिले आणि तिथे आमच्या अनेक वेळा भेटीगाठी होत असत. पण ते नंतर थोडेसे वयानुसार शांत झाले होते आणि पण विदर्भाच्या प्रश्नावर ते जामवंतराव धोटेबरोबर साथ राहिले आणि विदर्भाच्या प्रश्नावर सगळ्यांबरोबर होते. त्यांची 2-3 मुलं आहेत. त्यातला एक मुलगा नागपूरला गंगा ग्वालबंशीचा जो एरिया आहे तिथे त्यांनी गंगा ग्वालबंशीकडनं मोठा बंगला घेतला आहे. नानाभाऊ त्या विदर्भाच्या बाबतीत माझी फार काही बोलणं नाही झालं, पण मी सुरेंद्र भुयारशी नेहमी बोलत असतो. तेही त्यावेळेचे मंत्री होते आणि सुरेंद्र भुयार मला सांगितलं की 3 वर्षापासून नानाभाऊकडे कोणी आलं तर ते ओळखत नसत कोण.